ही आपली आज 1 टक्स ब्लाउजची कटिंग आहे. तर ह्याच्यासाठी जी लागणारी माप आहे ती, तर ही आपली छातीची घडी, ही आपली 10.5 आहे. आता ह्याची उंची 15 उंची आहे. दोन्ही उंची ह्याच्या सेम घ्यायच्या, पाठीची आणि पोटाची 1 टक्स ब्लाउजसाठी. ही आपली 10.5 घडी. आता ह्याची उंची आपली, ही पाठीची उंची 15 आणि पुढची पण 15च घ्यायची. दोन्ही उंची सेम घ्यायची. आपल्याला हे एकावर एक पार्ट टाकून घ्यायची. अशी ही बंद बाजू आहे ती आपल्याकडे करून घ्यायची. आता ह्याची गळारुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची. शोल्डर 3 इंच. इथं मुंडा 5.5 इंच. आता सुरुवातीला आपल्याला बॅकचा आकार देऊन घेतो. आपण सांगितलं इथून इथं 1 इंच मुंडा खोली घ्यायची. इथून हा आकार असा देऊन घ्यायचा. नंतरची दुसरी 1/2 इंचाची द्यायची हातली. आता हिला शोल्डर कमी आवडते. आपण कटिंग जर अलीकडे इथनं घेतलं तरी सुद्धा चालतंय थोडस. आता इथं पुढचा गळा 6 इंच घ्यायचा आपल्याला. ॲक्युरेट बसला होता ना 6 का पावणे करू का? 1.5 पुढचा गळा घेतला. आकार देऊन घ्यायचा. आणि आता इथं हा भागाला इथून इथं 9.5 इंचाला एक पॉइंट काढायचा आपला. आणि इथून इथं 3.5 इंच घ्यायचं. 3.5 ते 4 इंच घ्यायचं. चेस्टचा भाग जास्त असल्यामुळे आपण हे 4 इंच घ्यायचं. इथं पण 4 इंच. आता ह्या डॉट मध्ये इथून 1 इंच अंतर इकडे सोडायचं. इकडे एक टक्स मारून घ्यायचा. इथून खाली 1 इंच अंतर सोडायचं. आणि इकडं खाली एक टक्स मारून घ्यायचं 1 टक्स ब्लाऊज साठी. परत ह्याला इकडं 1/2 इंच. हे दोन्ही अंतर इथलं 1.5 इंचाचं झालं पाहिजे. इकडं 1/2 इंच, इकडं 1/2 इंच. असा टक्स घेऊन पाठीचा टक्स कसं देतो आपण तसा असा टक्स देऊन घ्यायचा.